भारत माता की, भारत माता की, वंदे। या अक्कलकोट, दुधनी, मैंदगी तिन्ही नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले राज्याचे आपले सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री, आपले सगळ्यांचे आधारस्तंभ, आपले शासन असले आमचे आदरणीय लाडके देवाभाऊ यांचं स्वामींच्या पुण्यभूमीत मी अक्कलकोटचा लोकसेवक म्हणून प्रथमतः स्वागत करतो। त्याच समवेत त्यांच्यासोबत आलेले या जिल्ह्याचे पालकत्व असले, खऱ्या अर्थाने ज्यांना पालक शब्द सार्थ ठरवला असे आमचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ यांचंही या अक्कलकोट स्वामींच्या पुण्यभूमीत स्वागत करतो। मंचावर उपस्थित माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामीजी, आदरणीय राजन मालक, जिल्हा अध्यक्ष आदरणीय शशिकांत नाना, मंचावरील सगळे मान्यवर, अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मिलनदादा कल्याण शेट्टी, मैंदगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अंजलीताई बाजारमठ आणि दुधनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अतुलदादा मिळकुंदे, या ठिकाणी जमलेले अक्कलकोट, दुधनी, मैंदगी येथून आलेले सगळ्या माता भगिनी, सगळे आपले पक्षाचे पदाधिकारी, सगळे युवक बांधव, मी आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एक सांगू इच्छितो, आदरणीय भाऊ, ही अक्कलकोटची निवडणूक कशासाठी चालू आहे मला कळतच नाही। अक्कलकोटच्या निवडणुकीत जर आपण राजकीय आत्ता परिस्थिती बघितलं, अक्कलकोटमध्ये काँग्रेस पूर्ण पॅनल नाही, आमचे महायुतीचा भाग असलेला शिंदे सेना त्यांचंही पूर्ण पॅनल नाही, दुधनीमध्ये फक्त शिवसेना लढते, काँग्रेस अर्धवट लढती आणि मैंदगीमध्ये तर भारतीय जनता पार्टी सोडून दुसरा कुठला पक्ष लढवतच नाही। म्हणजे ह्यांचे अक्कलकोटमध्ये धड दोन्ही पक्षाचं पॅनल पूर्ण झालं नाही, दुधनीमध्ये काँग्रेसचं नीट नाही। म्हणजे अशा परिस्थितीमध्ये केवळ हे राजकारण सुरू आहे। मला विरोधकांना माझं आवाहन आहे, ह्या निवडणुकीत माझ्यावर वैयक्तिक टीका टिप्पणी करण्यापेक्षा तुम्ही ह्या निवडणुकीत काय केलात, तुम्ही एवढ्या वर्ष सत्तेत होता, त्याचा जर लेखाजोखा मांडला ना, खऱ्या अर्थाने जनता विचार करेल। आज साहेब तुम्ही अक्कलकोटला आलात, मागच्या वेळी भाषण केलं, तुम्ही सगळे आकडेवारी जाहीर करत होता, मी सांगत होतो पाणी पुरवठ्याला एवढे पैसे द्या, रस्त्याला एवढे पैसे द्या, मल्लिकार्जुन तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी पैसे द्या, उजनीच्या पाण्यासाठी एवढे पैसे द्या। साहेब मी सांगत होतो, मी झाल्यावर तुम्ही सगळे मंजूर 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 सांगत होता। लोकांनाही वाटत होतं एवढे पैसे देणं कधी शक्य आहे का, पण माननीय देवाभाऊंनी या अक्कलकोटच्या विकासासाठी करून दाखवलं। स्वातंत्र्याच्या 75मध्ये एवढे पैसे, एवढा विकास कुणी करू शकला नाही, तेवढा आदरणीय मुख्यमंत्री साहेब